गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एका चांगल्या कंपनीचा प्रोजेक्ट हेड ऑफिसला जातो आपल्या, आणि काहीतरी मीटिंग असते. तर बॉसला म्हणतो की आपल्या कंपनीत काही असं घडत नाही आहे, काही असं हॅपनिंग नाही आहे, काही कोणी इंटरेस्ट घेऊन काम करत नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या कंपनीची नीट ग्रोथ पण होत नाही आहे. तर त्याचा बॉस म्हणतो, म्हणजे काय? तो म्हणतो, मी प्रोजेक्ट हेड आहे, मी पाहतोय लोक काही खूप इंटरेस्टने काम करत नाही, असं काही घडतच नाही, तिथल्या तिथेच आहे आपण. मग तो बॉस म्हणतो, चल माझ्यासोबत, म्हणून त्याला रिक्रिएशन सेंटरला घेऊन जातो. आणि तिथे स्विमिंग पूल असतो मोठा, छान मोठी कंपनी असते त्यांची. तर तो त्या बॉस त्या एम्प्लॉईला, म्हणजे तो जो प्रोजेक्ट हेड असतो त्याला म्हणतो की तू ह्या स्विमिंग पूलच्या पाण्यात खळबळ वाचून दाखव. तर तो, म्हणजे काय इतकी कामं पडली आहे ते सगळं सोडून हे काय टाईमपास फालतू? तो म्हणजे करतं. मग तो एक तिथलं फ्लोटर असतं, ते टाकतो पाण्यात, तर थोडंसं पाणी हलतं. तो बॉस म्हणतो, बस अजून थोडी खळबळ वाचवून दाखव. त्याला काही कळत नाही. तो इकडे तिकडे बघतो. तो पूलचा बेंच असतो तो घेतो आणि धाडकन टाकतो पाण्यात. तर थोडं तेवढ्या भागातलं पाणी हलतं. बॉस म्हणतो, बस. मग हा म्हणतो, अजून काय एक्सपेक्टेड आहे, म्हणजे पूर्ण पूल कसा हलवायचा? तर तो बॉस आपला शर्ट काढतो, पाण्यात उडी मारतो आणि पूर्ण एक लेंथ मारून येतो. म्हणतो, हल्ला पूर्ण पूल? तो म्हणतो, हो. तो म्हणतो, तुला तुझ्या लाईफमध्ये किंवा तुझ्या ऑफिसमध्ये काही हॅपनिंग हवं असेल तर तुला धडपड करावी लागेल, तुला हातपाय मारावे लागतील. दुसऱ्यांच्या भरोश्यावर किंवा दुसरे काही करतील तेव्हा तुझ्या लाईफमध्ये हॅपनिंग काहीच येणार नाही आहे. वी आर ब्लेस्ड. आपला ग्रुप, आपण कोविडमध्ये सांगितलेली गोष्ट होती मी, एवढ्या कोविडमध्ये जग बंद होतं, पण आपण आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा आपल्या एन्थू सगळ्या रिस्पॉन्सेसमुळे पूर्ण ग्रुप आपला आणि आपलं आयुष्य हॅपनिंग ठेवलं होतं. सगळी घरची कामं धामं पटापट आटपून आपण सगळे ऑनलाईन यायचो, झूम मीटिंग अटेंड करायचो. आपण सगळे होममेकर्स पण झूम कॉल शिकलो, अदरवाईज सगळे मोठे मोठे ऑफिसवाल्यांनाच या सगळ्या गोष्टी येत होत्या. तर आपल्या लाईफमध्ये काहीतरी घडवल्याच्या मागे आपले पण एफर्ट होते. म्हणजे असं कोणाचं जर संथ उदास आयुष्य चालू असेल तर त्यांनी पण त्यातनं मार्ग काढण्याकरता स्वतः काहीतरी करावं लागेल. दुसरे येऊन तुमच्या आयुष्यात हॅपनिंग काहीच आणणार नाही आहेत. विचार करा. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.